मैत्रिणींनो, आपण आज पाहणार आहोत सिंपल पंजाबी टॉपचं कटिंग पाहणार आहोत. आणि सगळ्यात आधी आपण मेजरमेंट पाहू. याचं शोल्डर आहे 6 इंच आणि हा मीडियम फिटिंगचा पंजाबी टॉप आहे. आणि मोंडा खोली पण आहे 6.5 इंच. छाती माप आहे 8.5 + 1 इंच. कमर घेर आहे 8.5 इंच. सीट घेर आहे 10 इंच आणि बॉटम घेर आहे 12 इंच. आता आपण माप कशी टाकायची ते पाहू. सगळ्यात आधी आपण घेऊ पूर्ण उंची. या पॉइंट पासून आपल्याला तयार 39 पाहिजे, तर आपण 1.5 इंच जास्त घेणार आहे मापापेक्षा. आणि आपलं शोल्डर राहणार आहे 6 इंच. त्याच्यानंतर मुंडा खोलीचं माप आहे 6.5 इंच, कारण हा मीडियम फिटिंगचा टॉप आहे, त्याच्यासाठी आपण हे 6.5 इंच घेतलं. त्याच्यानंतर ही मुंडा खोलीची रेष ओढून घ्यायची. त्याच्यानंतर असलेल्या मापापेक्षा 1 इंच जास्त घ्यायचं. 8.5 आहे तर आपण 9.5 घेतलं. फिक्स मापापेक्षा 1 इंच जास्त. नंतर ही आपली कपड्याची 4 पदरी घडी आहे. याचं मागचा मुंड्याचा आकार 2 इंच आणि पुढचा 1 इंचाचा आकार घ्यायचा आणि अशा प्रकारे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर कमर घेराच्या मापासाठी शोल्डर पासून 13 इंच खाली यायचं. जर व्यक्तीची हाईट 5.5 फुटापेक्षा जास्त असेल तर 14 इंचावर कमर घेरचं माप घ्यायचं. आता छाती मापापेक्षा कमर घेर 1 इंच कमी घ्यायचं. हे सगळ्यांसाठी कॉमन माप आहे, 1 इंच कमी घेणं. आणि कमरेपासून 7 इंच खाली येणं सीट घेरसाठी. आणि आपलं कमरेचं माप आहे 8.5 इंच, तर त्याच्यापेक्षा आपण 1.5 इंच जास्त घेणार आहे. आणि व्यक्ती जर जाड असेल तर कमरेपेक्षा 2 इंच जास्त सीट घेर घ्यायचं. आणि जेवढं आपलं मार्किंग केलेलं आहे आपण टॉपचं, तिथे बॉटम घेरचं माप घ्यायचं आहे आणि ते आहे आपलं बॉटम घेरचं माप 12 इंच. त्याच्यानंतर हे सगळे पॉइंट्स जोडून घ्यायचे. आणि टेप तिरपा ठेवून या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत स्ट्रेट रेष ओढून घ्यायची. हे झालं आपलं सिंपल पंजाबी टॉपचं माप. आणि याच्यानंतर कट खाली उतरू नये म्हणून कधी कधी टोकं खाली उतरतात ड्रेस जसं जसं जुना झाला, त्याच्यासाठी 6 बॉक्स म्हणजे 1.5 इंचाचा पॉइंट करून घ्यायचा आणि इथून 8 इंचावर मार्किंग करायचं आणि त्याच्यानंतर गोल आकार द्यायचा. याच्यामुळे हा आकार घेतल्यामुळे आपले कट नंतर उतरत नाही. अशा प्रकारे झालं आपलं सिंपल पंजाबी टॉपचं ड्राफ्टिंग कटिंग. आणि आधी आपण बॅक साईडचा मुंढ्याचा आकार कापणार आहे आणि त्याच्यानंतर एक लेअर आतून काढून टाकल्यानंतर बॅक साईडचं माप कापणार आहे. फ्रंट साईडचं मुंढ्याचा आकार कापणार आहे. आणि ही खालची साईड. हे झालं आपलं सिंपल पंजाबी टॉपचं कटिंग. आणि आपण आता पाहणार आहोत सिंपल लॉंग स्लीव्स, फुल स्लीव्स. त्याच्यामध्ये आपल्याला तयार 20 इंच पाहिजे असेल तर मापापेक्षा 1.5 इंच जास्त घ्यायचं, कारण 1 इंच खाली फोल्डिंगमध्ये जाईल आणि त्याच्यानंतर खाली वरती स्टिचिंगमध्ये अर्धा इंच चाललं जाईल. अशा प्रकारे आपलं लॉंग स्लीव्स हे होतील. आणि आपलं आता मीडियम फिटिंगचा ड्रेस आहे आणि आपलं मोंढा खोलीचं माप 6.5 आहे,
तर बाही रुंदी त्याच्यापेक्षा 1 इंच जास्त घ्यायची. त्याच्यानंतर हे 3.5 इंच खाली यायचं आणि टेप तिरपा ठेवून 2.5 इंचावर मार्किंग करून याला बाहीचा गोल आकार द्यायचा. आणि बॉडी फिटिंगचं जर असेल तर आपण दोन्हीकडनं मासोळी आकारही देऊ शकतो. जर बॉडी फिटिंगचा ड्रेस असेल तर त्याने मागे चोळ नाही येणार. आणि आपलं दंडघेर आहे 5 + 1 इंच 6 आणि हे आपलं घेतलं आपण 5 + 1 इंच 6 आणि हे त्याच्यानंतर पूर्ण रेष ओढून घ्यायची. दंडघेर आणि मोंढ्या खोलीचं माप बाही रुंदी जोडून घ्यायची. दंडघेर आणि बाही रुंदी जोडून घेतली आणि त्याच्यानंतर मध्यभागापासून 1.5 इंच सोडून द्यायचे मासोळी आकारासाठी. इथनं 2 बॉक्स सोडून द्यायचे आणि इथून सेंटर काढायचा. हे 6.5 आहे आपलं, 6.5 आहे तर 3.25 घ्यायचं आणि 1 इंच आत यायचं मासोळी आकारासाठी आणि इथून मासोळी आकार द्यायचा. आणि अशा प्रकारे आपली झाली फुल स्लीवचं मार्किंग. आणि आपण आता याचं लगेच कटिंग पाहणार आहोत. आणि आपल्याला ही तयार 20 इंचाची हवी होती म्हणून ही 21.5 इंच घेतली. आणि सगळ्यात आधी हा गोल आकार कापून घ्यायचा बाहीचा. त्याच्यानंतर हे झालं आपलं सिंपल फुल स्लीवचं माप. पुढच्या याच्यामध्ये आपण शॉर्ट स्लीव्ह वगैरे पण पाहू. आणि त्याच्यानंतर बाही ओपन करायची आणि फक्त 2 लेअर. ही खालची एक सरळ बाजूवर, ही बाजू बाही उलटी ठेवलेली आहे आणि मग मासोळी आकार घडी उकलल्यानंतर मासोळी आकार कापून घ्यायचा. मासोळी आकार फक्त फ्रंट साईडला येतो. आणि अशा प्रकारे आपलं सिंपल फुल स्लीवची पण कटिंग झालेली आहे. सुरू कर.